ही थेट दृश्य आपण पाहतोय ठाण्यातली संकल्प प्रतिष्ठानची ही दृश्य। या ठिकाणी आता थरांचा थरथराट आणि 8 थर 9 थर लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येतोय आणि हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे। थोडक्यात हा प्रयत्न हुकलेला आहे, पण काही तसूभर कमी झालेला नाहीये। पाहूया हा जल्लोष ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानचा। सात दिवसाचा कवदिसियल देव तुझ्या जन्माचा, यो सप्ताह 7 दिवसाचा कवदिसियल देव तुझ्या जन्माचा। ओटी घेऊन तुझे भजन सूर सर्वात तुझे मनन, ओटी घेऊन तुझे भजन सूर सर्वात तुझे मनन। कवदिसियल देव तुझे जन्माचा, कवदिसियल देव तुझे जन्माचा, कवदिसियल देव तुझे जन्माचा, कवदिसियल देव तुझे जन्माचा। जय बजरंग बली गोविंदा पथकाचं देखील मी मनापासून स्वागत करतो। ओम साईराम गोविंदा पथकाचं देखील आम्ही स्वागत करतो। जय बजरंग बली असं हे पथक होतं या ठिकाणी, आणि या पथकानं या ठिकाणी 9 थर लावण्याचा प्रयत्न केलेला होता। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतो। आजचा दिवस हा उत्साहाचा आहे, चैतन्याचा आहे, आणि अर्थात एकमेकांवर विश्वास ठेवत खांद्यावर निर्धास्तपणे पाय ठेवत थर रचण्याचा आहे। खरं तर प्रत्येक सण हे काहीतरी आपल्याला शिकवत असतात। गोविंदातून या गोपाळकालातून आपण सांघिक काय शक्ती असते हे खरं तर अनुभवत असतो। बिनधास्तपणे आपण आपल्या मित्राच्या खांद्यावर पाय ठेवतो, विश्वासाने तो पाय अगदी भक्कम रोवला जातो आणि थरांचा थरथराट हा रंगतो। इथे एक दृश्य आपण पाहतोय ठाण्यातली पुन्हा एकदा प्रयत्न या ठिकाणी थर लावण्याचा। पाणी आम्ही शंभर बघायला पाणी माझ्या सांग तुझे मनाने काय करताय आपण सगळेजण पाहू शकता स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2024 मध्ये मी अर्ज अमित पुन्हा एकदा ठाण्यात रुपाली थर लावण्याचा हा प्रयत्न केला जाणार आहे। पण अर्थातच ही दृश्य आपण पाहतोय या क्षणी ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उत्सवातली दिवसभर लोकशाही मराठीवर तुम्ही हा थरांचा थरथराट आज अनुभवत राहणार आहात। विविध ठिकाणी मग ठाणा असू दे, घाटकोपर असू दे, मुंबई आसपासचं उपनगर असू दे, या ठिकाणी आज मात्र गोविंदा रे गोपाळा ढाकुमकुम असं म्हणत गल्लोगल्ली फक्त आणि फक्त जल्लोष पाहायला मिळणार आहे। मुंबईतला हा उत्साह, महाराष्ट्रातला हा दही काल्याचा क्षण, दही काल्याचा हा सण सर्वत्र उत्साहात आनंदात आज साजरा होताना पाहायला मिळतोय। विविध ठिकाणी अर्थात राजकीय मंडळी असू दे किंवा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि गोविंदांचा हा जल्लोष वाढवण्याचा हा प्रयत्न सुद्धा केला जाणार आहे। तर ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय, शिवाजी पाटील यांच्या दहीहंडी उत्सवातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मुलींचं पथक पोहोचलेलं आहे, ते देखील या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत थर रचण्याचा। मुली सुद्धा या उत्साहात, या सणात तसूभर सुद्धा कमी नाही आहेत। हम भी किसी से कम नहीं, हमारी छोरियां भी किसी से कम नहीं, असाच खरं तर अनुभव आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय। असा मुलांचा थरथराट, गोविंदा पथकांचा या ठिकाणी थरथराट आहे, तशा मुली सुद्धा थर आता रस्ताना पाहायला मिळतात। आयडियल मधली मानाची जी हंडी मानली जाते दादर मधली, ती मुलींनी फोडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं
या दहीकाल्याच्या उत्सवाला सुरुवात झाल्याचा पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी राज्याच्या महत्त्वाच्या ठिकाणावरून कानाकोपऱ्यातून आम्ही हा दहीहंडीचा हा उत्साह तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत राहणार आहोत। आता कुठं हळूहळू या थरांच्या थरथराटाला सुरुवात होतीये, पण जसजसा सूर्य क्षितिजा पार जाईल तसतसे मात्र या सणाचे रंग अधिकच गडद होत जातील। डीजेचा दणदणाट आहे, ढोल ताशांचा दणदणाट आहे आणि याच तालावर अर्थात आपले सगळे गोविंदा पथक हे थर रचताना सुद्धा पाहायला मिळत आहे। आज नेमका कोण तो आपला रेकॉर्ड मोडणार, कोण ती मानाची हंडी ठाण्यातली संकल्प प्रतिष्ठानची फोडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। कोण ते मानाचा पारितोषिक आज पटकावणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। पण अर्थातच लोकशाही मराठी आमच्या माध्यमातून आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय, सण आहे, उत्साहात साजरा करा, पण अर्थात स्वतःची काळजी घेऊनच या ठिकाणी सणात सहभागी व्हा। सेफ्टी जॅकेट सगळ्यांनी आपण पाहतोय, जे वरच्या थराला लहान मुलं चढत असतात ते सेफ्टी जॅकेट या ठिकाणी घातलेले आहेत त्यांनी, हेल्मेट सुद्धा वापरण्यात आलेले आहेत। त्यामुळे अर्थात सगळे नियम अगदी कसोशीने पाळून काटेकोरपणे हे नियम पाळून या ठिकाणी उत्साह हा अधिकच द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला जातोय। तिथं व्यासपीठावर अनेक गाणी या ठिकाणी सध्या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत असतात, पण अर्थातच सगळ्यांचंच लक्ष असतं ते या थरथराटाकडे, या उत्साहाकडे। इथे दृश्य पाहतोय आपण ठाण्यात, काय नियोजन केलेलं आहे, काय खास असणार आहे? आई वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि त्यांची सेवा हीच परमेश्वराची पूजा आहे। हा संदेश देणारी ही भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी तर हे 15 वर्ष आहे। मूळ विषय असा आहे की दहीहंडीमध्ये या माननीय मुख्यमंत्र्यांपासून सगळेच नेते अभिनेते येतात, पण दिवसभर प्रत्येकाला खेळून ठेवणारी दहीहंडी असेल। अनेक गोष्टी आहेत, पण सरप्राईज आत्ताच सांगितलं तर ते सरप्राईज राहणार नाही, पण लावणीपासून सगळ्या गोष्टी आहेत। या दहीहंडीला भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी का म्हणतात हे तुम्हीच मला थोड्या वेळाने सांगा। नक्कीच रामजी, आपण पाहतो दरवर्षी एक वेगळंच आयोजन करण्यात येतं, मात्र यंदा कोण कोण राजकीय नेते असणार आहेत खास करून? माननीय मुख्यमंत्री आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि नारायण राणे साहेब आहेत, रामदास आठवलेजी आहेत, अनेक खासदार आमदार मंत्री येत आहेत। आता ती 1 वाजल्यापासून सुरुवात होईल। रामजी, मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहतोय की तुम्ही तुमचे केस कापलेले नाहीये, काय नेमकी खासियत आहे, काय नेमकं कारण आहे? माझ्या घाटकोरमध्ये जी जुनी झालेली पाईपलाईन ती आपण पूर्ण बदलतोय आणि हा डोंगराळ भाग असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात नाही, तर जोपर्यंत प्रत्येकाला पाणी देत नाही मुबलक पाणी तोपर्यंत केस कापणार नाही, माझी शपथ आहे आणि आता ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। नक्कीच ओम देखील आहे, ओम कदम आहे, यंदा पहिलंच वर्ष आहे तू दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांच्या सोबत दिसतोयस। वडिलांसारखंच तू देखील आज काम करताना पाहायला मिळालं, काय वाटतं? घाटकोपर वासियांचा मोठा जल्लोष असतो, बाहेरून येणारी जी गर्दी असते त्यांच्यासाठी आज काय विशेषतः सोय केली? आपण जेवढं होता होईल तेवढं करतो, प्रयत्न करतो की काय कोणाला कमी नाही पडू। जेवढे गोविंदा पथक येतात तेवढे आणि जेवढे आपले कार्यकर्ते आणि सगळे जे घाटकोपरमधून सगळे बघायला येतात आणि म्हणजे जे वर्षानुवर्षे चालत आले तेच आम्ही ठेवतो, कारण की आपल्या इथले हिंदू फेस्टिवल्स जास्त कोण करत नाही सेलिब्रेट वगैरे, आणि आपल्या इथे ते राहिलं पाहिजे कायम, तीच इच्छा आहे। नक्कीच सर, आपण पाहतोय अगदीच पारंपरिक पद्धतीपासून या दहीहंडीची सुरुवात होते। दुसरीकडे आपण पाहतोय की राम कदम यांनी आजच्या दिवसाला एक वेगळंच नियोजन केलेलं आहे, त्यामुळे प्रामुख्याने आपण पाहतोय की राजकीय नेते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतील। यासोबतच आपण पाहतोय की सिनेसृष्टीतील ही थेट दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी आता पुन्हा एकदा थर रचण्याचा प्रयत्न केला जातोय। घाटकोपरमधली ही दृश्य, घाटकोपरमध्ये आता थरांचा थरथराट पाहायला मिळणार आहे। तर दहीहंडी फोडण्यासाठी राज्यभरातील गोविंदा पथक, तर दादरमधली ही थेट दृश्य मराठमोळ्या पद्धतीनं पारंपरिक या सगळ्या जल्लोषात हा उत्साह
मराठी सिने कलाकार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि महिलांचा उत्साह थेट सहभागी होऊया या उत्साहात। मराठमोळ्या पद्धतीनं काही मंगळागौरीतले या ठिकाणी आपण खेळही पाहतोय। दादरमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं आता या दहीहंडीचा उत्साह, मंगळागौरीचे काही खेळ या ठिकाणी या क्षणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा विविध गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याकरता पोहोचणार आहेत। ठाणे असू दे, मुंबई असू दे, या विविध गोविंदा पथक ज्या ठिकाणी पोहोचत असतात या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील दाखल होतील। संकल्प प्रतिष्ठानची ही दृश्य आपण पाहतोय। लाडक्या बहिणीसाठी संकल्प प्रतिष्ठान तत्पर असं तर या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आणि लाडक्या बहीण योजनेची छबी देखील या उत्साहात, या उत्सवात पाहायला मिळते। तर गिरीश महाजन, संजय बनसोडे, रवींद्र फाटक या ठिकाणी, रवींद्र चव्हाण देखील, दीपक केसरकर, दादा भुसे, उदयजी सामंत, शंभूराज देसाई हे देखील संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि गोविंदांचा हा उत्साह वाढवला जाणार आहे। सिने कलाकार देखील या ठिकाणी पोहोचतील आणि उत्साह अधिकच द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला जाईल गोविंदांचा। आता मात्र अनेक गोविंदा पथकं राज्याच्या कानाकोपऱ्यातली, मुंबईच्या कानाकोपऱ्यातली, ठाणे असू दे, मुंबई असू दे, या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा थरांचा थरथराट आपण या क्षणी पाहतोय। आणि एक गोविंदा पथक प्रयत्न करतंय थर रचण्याचा, पाहूया। या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संकल्प प्रतिष्ठानची ही दृश्य, अनेक गोविंदा पथकं या संकल्प प्रतिष्ठानमध्ये येत असतात। सकाळपासूनच सुरुवातीला खरं तर हंडी फोडली जात नाही, पण सलामी मात्र निश्चितच दिली जाते आणि एक प्रयत्न, एक अयशस्वी प्रयत्न आपण या क्षणी पाहतोय। पुन्हा एकदा त्याच विश्वासानं, त्याच आत्मविश्वासानं हा थर या ठिकाणी रचला जाईल। पण अर्थात आयुष्यात अपयश आलं तरी खचून जायचं नसतं, पुन्हा एकदा नव्या दमानं
आयुष्याची ही उंची अधिकच उंचावण्याकरता प्रयत्न करायचे असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.